हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आज आहे मंगळवार आणि आता सकाळचं 7:30 वाजलेलं आहे आणि इकडं आमचं स्वयंपाक सगळं आवरलं आहे. स्वयंपाक झालेला आहे. 7:30 वाजलेला आहे. या मस्त पोहे नाश्ता करायला. आमचा नाश्ता चाललेला आहे. आता शेतात जायचं आहे त्यामुळे लवकर आवरलेलं आहे. आज स्वयंपाक सगळं आवरले. धुणं भांडी पोरगी करणार करत्या आणि आता आम्ही चाललो आहे. परवा आम्ही गोळा करून ठेवलं होतं तुरीच्या काठी, ते आणायचं आहे. म्हणून आता सकाळचं लवकर उठून स्वयंपाक त्यांना आवरून नाश्ता करून चाललेला आहे. चला आज सकाळी ब्लॉगनं स्टार्ट केला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आता इकडं मी चाललेलं आहे. बाबा आणि मी चाललो आहे. दादा गेलेत पुढं आणि इकडं आम्ही शेतात पोचलेलो आहे. आणि इकडं बघा आम्ही तुरीच्या काठी गोळा करून ठेवलं होतं एक एक डिग. मग ते सगळं एक मोठा पेंडी करायचं, 2-3 डिग घालून एक मोठा पेंडी करायचं एक. मग डोक्यावर घेऊन जायचं. म्हणजे पूर्ण शेतातलं काही घेतलेलंच नाही आहे, थोडंफार घेतलेलं आहे. कारण कसं पावसाळ्यात पाणी तापवायला स्वयंपाक करायला हे लाकडं म्हणजे काठी चांगलं हे जळतात. मग त्यासाठी थोडंफार घरात असू दे म्हणून इकडं घरला घेऊन चाललेलो आहे आम्ही. आणि बाकीचं काय करायचं, जाळून टाकायचं. मग आता पुढच्या पेरणीला शेत तयार करून ठेवायला पाहिजे. त्यामुळं हे काठी सगळं गोळा करून ते जाळून टाकायचं. लागेल तेवढं आम्ही घरात वापरायला घ्यायचं. म्हणून इकडं आम्ही आता दोन दिवस झालं आता सकाळ संध्याकाळी किती 2-3 खेप असं न्यायला लागलो आहे. जास्त ऊन झालं तर काही होत नाही आहे काम. त्यामुळं आता सकाळी लवकरच जाऊन 10 वाजेपर्यंत तेवढंच 2-3 खेप होतं आहे. मी तर 2च खेप न्यायला लागलो आहे. कारण कसं जरा लांब पडतं आहे घर ह्या वरच्या शेतातलं, जरा इकडनं लांब पडतं आहे. म्हणून म्हटलं मी काही जास्त हे केलेलं नाही आहे. दादा आणि बाबा 2-3 खेप आणा लागल्यात. आणि इकडं दादा इकडे एक पेंडी बांधलेली आहे, बाबा पण बांधलेला आहे. आणि आता इकडं आम्ही डोक्यावर घेऊन चाललेलो आहे. आता वाजले 10 वाजलेला आहे. सकाळी 7:30ला म्हणजे गेलतो आम्ही. 10 वाजेपर्यंत एवढं काठी आणलेलं आहे बघा. हे बघा अजून भरपूर आहेत, अजून एवढं आहे, अजून आणायचं आहे. आणि आता मी गेलो नाही आहे. आता बाबा आणि दादा गेल्यात, त्याने तेवढं आता आणतील आणि परत आता संध्याकाळी. आणि इकडं आमचं लक्ष्मीचं काम चाललं आहे. धुणं भांडी आवरायला लागल्या ती. मी स्वयंपाक करून गेलतो आणि इकडं ती धुणं भांडी देवपूजा झाडू मारायचं सगळं काम ती आवरायला लागल्या. इकडं बघा घरातलं सगळं आवरल्या. ती देवपूजा पण करून घेतलेलं आहे बघा. ती लक्ष्मीनं मस्त छान देवपूजा पण केलेलं आहे. आणि आतलं बाहेरचं सगळं काम आवरून धुणं भांडी करायला लागल्या. इकडं चाललंय बघा चुलीवर मस्त पिठलं बनवणार आहे. मिरच्या, कांदा, टोमॅटो घेतले आणि बेसन पीठ आहे. आणि मिरच्या इकडं 2 प्रकारचं आहे. हे मिरच्या आहे का नाही म्हणजे कडक आहे, लवंगी मिरच्या आहे. आणि हे मिरच्या जरा सप्पक आहे, म्हणजे तिखट नाही आहे. इकडं सगळं घेतलेलं आहे. आता चुलीवर मस्त झणझणीत पिठलं बनवायचं आहे. चला रेसिपीला सुरू करूया. इकडं पहिलं चूल पेटवतो, मग इकडे सर्व साहित्य करून घेतो. शेंगदाणा पहिला भाजून घेतो. थोडंसं शेंगदाणा भाजून घेतो. मग नंतर मिरच्या, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, जिरं सगळं घालून आपलं कलबत्तामध्ये बारीक करून घ्यायचं चुलीवरचं. आणि असं कलबत्तामध्ये वाटून मसाला केलेला स्वयंपाक खूप छान लागतो. आणि इकडे मी करायला लागलो आहे पिठलं. कारण कसं सकाळी स्वयंपाक सगळं आवरलं होतं,
म्हणजे भात आमटी भाकरी झालेलं होतं. भाजी काय नव्हतं. म्हटलं भाजी काय तर करायचं, म्हटलं पिठलं करूया. मी आज येणार आहे, आकाश आणि आई येणार आहेत. नुसतं आमटी तेवढं होतं. मग म्हटलं भाजी काय तर करायचं म्हणून इकडे पिठलं बनवायला लागलो आहे. आता शेंगदाणा घातलं, मिरच्या घातलं, लसूण आणि जिरं मोहरी सगळं टाकून बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता थोडं पहिलं ते मसाला बारीक करून घेतलं, नंतर टोमॅटो टाकलं. आता टोमॅटो पण त्यामध्ये बारीक करून घ्यायचं, कारण कसं जास्त बारीक केलं तर चांगलं लागत नाही, जाडसरच पाहिजे. त्यामुळं मिक्सरमध्ये काही केलेलं नाही आहे, म्हणून आता कलबत्तामध्येच बारीक केलेलं आहे. आणि मस्त पिठलं आज बनवायला लागलो आहे. आणि कसं झालेलं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि चला आता सर्व मसाला तयार झालेला आहे. आणि इकडं चुलीवर फोडणी देतो. आणि फोडणी दिल्यानंतर सर्वजण जेवायला बसणार आहे. चला, रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ बघा आणि पिठलं कसं झालं आहे ते पण सांगा. मस्त पिठलं तयार झालंय आणि चुलीवरचं भाकरी पण आहे. या मंडळी जेवायला. आणि याच्या बरोबर आहे मस्त पिठलं आणि चुलीवरचं भाकरी. बघूया टेस्ट कसं झालंय. मस्त झालेलं आहे. या तुम्ही पण मस्त पिठलं आहे भाकरी खायला. आता वाजले संध्याकाळचं 5 आणि सुट्टीला अजून एक मेंबर आलेला आहे, आकाश. हाय 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 सर्वांना हाय. आम्ही चाललोय आता वरच्या रानात तुरीच्या काठी आणायला. आता सकाळपासून सुरू आहे, म्हणजे सकाळी थोडं आणलेलं होतं आणि आता वाजले 5. आता एक खेप झालेला आहे, अजून आणायचं आहे. चाललंय बघा. आता गेल्यात थोडं आम्ही दोघं इकडं चाललंय. चला मग. आमच्या आई आल्यात बघा आकाशला घेऊन. जरा काय तर काम आहे म्हणून आलेलं आहेत दुपारी. बघा हाय करायला लागल्यात.
इकडं आमचं आकाश बसलाय तिकडं आणि लक्ष्मीचं काम चाललंय. संध्याकाळचं भांडी झाडू मारून सगळं आवरा लागल्या ती. आता आम्ही 2 खेप आणून सोडलं मी. बाबा आणि दादा गेल्यात परत आणायला. आता संध्याकाळचं स्वयंपाक ते नसतंय. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.